काकडे हे आता आपण पाहतो कलेक्टर ऑफिसला पोहोचलेले आहेत आणि आता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यापूर्वीच नाही तुम्ही सगळे आत गेल्यावर आपण पाहतो जागाच राहणार नाही। आपण पाहतो की एक मिनिट बाहेर या ना, 2 मिनिटं बाहेर, 2 मिनिटं तुम्ही बाहेर सगळे जण या बाहेर आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। चेतन तुपे त्यांच्या सोबत आहेत, त्या अर्थी एफबी फॉर्म घेऊनच आता विक्रम काकडे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले आहेत। त्याआधी सुनील टिंगरे हे देखील काही वेळापूर्वी इथे दाखल झालेले आहेत। आता विक्रम काकडे हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत। आता थोड्याच वेळात ते अर्ज भरतील। तर काकडे अर्ज भरण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आहेत। या ठिकाणी सुनील टिंगरे हे डमी अर्ज भरणार अशी ही माहिती आहे आणि त्यामुळे ते देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी दाखल झाले। ही थेट दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी विक्रम काकडे हे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। विक्रम काकडे हे संजय काकडे यांचे पुत्र आहेत। पुण्यामध्ये एक युवा नेते आहेत। यांच्याशी संवाद काय तुम्ही आज उमेदवारी अर्ज मी येतो वर जाऊन येतो 5-10 मिनिटात परत येतो। तर विक्रम काकडे आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहे। एक मोठा सस्पेन्स आज राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळालेला आहे। 1 वाजल्यापासून नेमका अर्ज कोण भरणार या चर्चा होत्या। तर काकडे आता अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत। तर सुनील टिंगरे हे देखील सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत। मात्र सुनील टिंगरे हे डमी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। विक्रम काकडे हे संजय काकडे यांचे पुत्र आहेत आणि पुण्यामधले एक युवा नेते आहेत। आज सकाळीच विक्रम काकडे संजय काकडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। याआधी संजय काकडे भाजपचे खासदार राहिलेले आहेत। त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला असून पुण्यातली राजकीय समीकरण त्यामुळे आतमध्ये गेलेले आहेत। ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी काल पोहोचलेले आहेत आणि ते आतमध्ये आता उमेदवारी अर्ज दाखल करतात। सोबत उमेश पाटील आहेत, त्यासोबतच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत जगदाळे, हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि आता उमेदवारी एक अर्ज सोबत एक दुसरा अर्ज दिला जात असतो। त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सुरक्षिततेचा भाग म्हणून आपण तुम्ही आज बऱ्याच वर्षापासून वार्तांकन करता, त्यामध्ये सकाळी कोण दाखल करते? डमी असणं वेगळं आणि फॉर्म देणं वेगळं, एक लक्षात घ्या, पार्टीच्या त्या ठिकाणी निर्णय झालेल्याप्रमाणे विक्रम काकडे हे पक्षाच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं अधिकृत उमेदवार आहेत आणि सुनील टिंगरे यांना सुरक्षिततेचा भाग म्हणून त्या ठिकाणी एक दुसरा अर्ज भरून ठेवायला सांगितलेला आहे। डमी हा एका कोणता अर्ज? एक मिनिट, त्याला डमी म्हणा, सुरक्षिततेचा भाग म्हणा, ते काय म्हणायचं ते म्हणा। गोंधळ काय होता पण 1 तास झाला काही गोंधळ होता। बिलकुल गोंधळ कसा, अर्ज भरायला गर्दी झाली होती त्यामुळे तो जाणवत होता। पण काही नाराज पण आहेत असं बोललं जातं तुमचे कार्यकर्ते। कुणी नाराज नाही, सगळे तुम्ही सगळ्या तुमच्या फुटेजमध्ये आलेत, सगळे नेते उपस्थित आहेत, सगळे पदाधिकारी प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। एक कुणी राजीनामा सत्र वगैरे राजीनामा सत्र अजिबात तसं काही नाही झालं। 2-2.5 तास झाले, त्यांच्या नावाला विरोध होता, वरिष्ठ अधिकारी सगळे नंतर बोलणार। आपण पाहू शकतो महायुतीचे सगळे नेते आलेले आहेत। आपण पाहतो सगळे महायुतीचे अर्थात मुरलीधर मोहोळ या ठिकाणी पोहोचले आहेत आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि जय पवार हे देखील आता या ठिकाणी दाखल झाले। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर जय पवार, संजय काकडे, विक्रम काकडे यांचा अर्ज भरण्यासाठी इथे दाखल झाले। टिंगरे आणि काकडे दोघे देखील आपला अर्ज या ठिकाणी भरणार आहेत। टिंगरे इथे डमी अर्ज भरतील आणि काकडे हे अधिकृत उमेदवार असणार आहेत। विक्रम काकडेच महायुतीचे उमेदवार आहेत असं उमेश पाटील यांनी देखील इथे स्पष्ट केलं।
तर विक्रम काकडे राष्ट्रवादीचे पुण्याचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। सुनील टिंगरे डमी म्हणून उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतील। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी दाखल झाले। जय पवार स्वतः ते देखील विक्रम काकडे यांचा अर्ज भरण्यासाठी इथे दाखल झाले आहेत। राष्ट्रवादीचे दोनही नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सध्या दाखल झालेले आहेत। विक्रम काकडेच हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत असं उमेश पाटील यांनी अगदी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी फोनवर संवाद झाला त्यावेळी देखील त्यांनी विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितलंय। तर विक्रम काकडे हेच आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि ते आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले। मात्र आज सकाळपासूनच मोठा सस्पेन्स